माणसाच्या मनातलं कळण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो आणि शब्द व्यक्त होण्यासाठी वाचेचा आधार घ्यावा लागतो. पण परमेश्वराने तोही अधिकार माझ्याकडून काढून घेतलाय, तोही अगदी कायमचा. नाही नाही म्हणजे माझी त्याबद्दल काही तक्रार नाही आहे, मुळीच तक्रार नाही आहे. पण अशा लोकांची एक भाषा असते. अशा लोकांची सुद्धा एक भाषा असते. पण ते शिकवण्याची माझ्या घरची परिस्थिती नव्हती. नाही म्हणजे माझी त्याबद्दल काही तक्रारच नाही आहे, मुळीच तक्रार नाही आहे. पण माझ्या या अशा असण्याचा माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना जास्त त्रास होतो. आधी माझ्या बापूंना त्रास झाला आणि आता माझ्या नवऱ्याला त्रास होतो. त्यांचं ना पहिलं लग्न तुटलं, त्यामुळे दुसरं लग्न त्यांचं जमतच नव्हतं. बापू विश्वास साहेबांचे अगदी विश्वासू, अगदी त्यांच्या मध्यस्थीनेच खरं तर आमचं लग्न जमलं. लग्नानंतर आमचा सहवास हा बहुधा एकतर्फीच असायचा. नाही म्हणजे ते मला बोलायचे म्हणजे माझ्यावर चिडायचे. पण मला बिचारीला काही बोलताच येत नसल्यामुळे मी कवकुमान मुकाट्याने सगळं ऐकून घ्यायचे. मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न करायचे, पण ते समजून घ्यायचेच नाही. मुळात त्यांना ते समजतच नव्हतं. आणि त्यांनी कधी समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. खंत फक्त याच गोष्टीची आहे की आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या जोडीदाराला ते आपल्याला सांगता येत नाही, याचं दुःख जास्त आहे.